हॅलो. नमस्कार मंडळी. आज आपलं चौथं पुष्प आहे. नवरात्राच्या ह्या सीझन मध्ये जे आपल्याला 9 रणरागिणींची आपण बोलत आहोत, त्यांची फिटनेसची आणि मॅरेथॉनची जर्नी ही जी आहे ही आपण शेअर करतोय लोकांबरोबर. म्हणजे माझ्या ज्या मनमोकळ्या गप्पा होतात त्या मनमोकळ्या गप्पांचा हा चौथा पुष्प आहे. आता चौथ्या पुष्पामध्ये स्मिता साळुंके कदम मॅडम आपल्या बरोबर आहेत. मॅडम, तुम्हाला संपूर्ण रनिंग कम्युनिटी तर्फे नमस्कार. नमस्ते सर. तुमचं स्वागत करतो मी आपल्या सेशन मध्ये. आपला सेशन जो आहे जसं मी तुम्हाला माहिती आहे की ते फक्त मनमोकळ्या गप्पा असतात आपल्या. साधारणतः रनिंग फिटनेस च्या अवतीभोवतीच आपल्या सर्व गप्पा आहेत त्या फिरतात. आणि तुम्ही एक तुमचं म्हणजे जसं आपण एक मित्राबरोबर बोलतो ते असं जे बोलणं आपण मनमोकळेपणाने करणार आहोत. तर नेहमी फिटनेसच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा काय येतं की बाबा सुरुवात कुठनं झाली हा सगळ्यात पहिला प्रश्न असतो की बाबा तुम्ही रनिंगला सुरुवात का केली, की तू वॉकिंगला सुरुवात का केली, म्हणजे काहीतरी फिजिकल तुम्हाला काही एलिमेंट होतं का, काही जणींचं माझं वजन जास्त वाढलं होतं म्हणून मी रनिंग चालू केली वगैरे. तर तुझ्या बाबतीमध्ये काय सांगू शकशील? सर्वात प्रथम तर खूप मी तुमचे आभारी आहे. तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं आणि माझं तुम्ही मी जे माझं मनोगत मी इथं व्यक्त करणार आहे थोडं. माझी स्टार्ट ही 5 किलोमीटरने झाली सर 2018 मध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली माझी रनिंग जर्नी स्टार्ट झाली होती. आणि त्याच्या आधी जे मी माझं वेट खूप जास्त होतं. तर त्याच्या आधी मी वेट लॉस माझी जर्नी जर तुम्ही बघितली तर ती खूप छान आहे. आणि नंतर मग ती वेट लॉसची जर्नी आहे माझी. तर त्याच्यानंतर जी मी फिट झाले तर ते तसंच फिट ठेवण्यासाठी मी जेव्हा रनिंग कम्युनिटीमध्ये गेले तर त्यावेळेला ऍक्च्युली माझी रनिंग जर्नी स्टार्ट झाली. म्हणजे साधारणतः कुठलं वर्ष म्हणावं लागेल? म्हणजे 16, 17, 18, 2018 सर. 2018 मध्ये 2018 मध्ये रनिंग जर्नी स्टार्ट झाली. 2017 बोल 2017 मध्ये माझी वेट लॉस जर्नी होती. ओके. वेट लॉसची जर्नी म्हणजे मी ऍक्च्युली हायपोथायरॉइडिझम मला डिटेक्ट झाला होता 2017 मध्ये. ओके. आणि त्यावेळेला अचानक माझं वेट गेन झालं होतं, स्वेलिंग झालं होतं चेहऱ्यावरती, बॉडीवरती आणि हायपोथायरॉइडिझम डिटेक्ट झाला. आणि मी एकदम शॉक झाले होते कारण की 2017 मध्ये हे झालं होतं. आणि मग मी त्यावेळेला जेव्हा डॉक्टर वेट किती झालं होतं तुझं त्यावेळेस? 63 केजी. 63 केजी. पण माझं हाईट प्रमाणे माझं वेट 45 पाहिजे होतं. पण आफ्टर मॅरेज डॉक्टर मला म्हणाले ठीक आहे तुझं वेट 48 पर्यंत ऍटलीस्ट पाहिजे. ओके. 65 to 48. अच्छा. सो मी डिसाईड केलं होतं की नाही आपल्याला काही करून हे करायचंय. कारण की मला त्याचे साईड इफेक्ट माहित होते. म्हणजे आफ्टर हायपोथायरॉइडिझम तुम्ही पीसीओडी, पीसीओएस या स्टेज पर्यंत पण जाऊ शकता. आणि त्याचे सिम्पटम्स खूप भयंकर आहेत. म्हणजे पूर्ण हार्मोनल चेंजेस होतात तुमचे आणि ते पूर्ण तुमच्या बॉडीवरती अफेक्ट करतात. तर मला त्या स्टेज पर्यंत जायचं नव्हतं. सो मी माझी वेट लॉसची जर्नी मी स्वतः स्टार्ट केली. आणि ते म्हणतात ना तुम्हाला मोटिवेटर भरपूर मिळतात, इन्स्पायरिंग खूप पर्सन्स असतात तुमच्या शेजारी आसपास. पण तुम्ही स्वतःला जोपर्यंत मोटिवेट करत नाही तोपर्यंत तुम्ही ते नाही करू शकत. सो मी माझी वेट लॉस सेल्फ मोटिवेटरच आहे. आणि मी माझी जर्नी जेव्हा स्टार्ट केली तेव्हा 63 केजी होतं वेट माझं. आणि आफ्टर त्याच्या मी एक्सरसाइजनी पूर्ण माझं वेट लॉस केलं. आणि पूर्ण डाएट माझा जो आहे तर ते पूर्ण मी सगळं प्लॅन केलं होतं. आणि आय थिंक 50 केजी पर्यंत मी आले होते. आणि फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण टेस्ट करतो त्याच्यानंतर लगेच 2 महिन्यांनी करायची असते. त्यावेळेला मला 100 mg ची टॅबलेट चालू होती. आणि 2 महिन्यांनी मी डॉक्टरांच्याकडे गेले तर त्यावेळेला बरचसं वेट कमी झालं होतं माझं एक्सरसाइजमुळे. त्यावेळेला डॉक्टर एकदम शॉक झाले. आणि आफ्टर 6 मंथ तर म्हणजे पूर्ण मी अशी एकदम स्लिम बनून गेले होते. त्यावेळेला पण डॉक्टरांनी मला विचारलं होतं की अरे तू काय करतेयस का म्हणून. तर त्यावेळेला मी सरांना सांगितलं होतं की सर मी असं डाएट केला.
आणि मी कम्प्लीट पूर्ण एक्सरसाइज केलेला आहे आणि त्याच्यामुळं माझं मी वेट लॉस केलेलं आहे आणि त्यावेळेला माझी विदिन 6 मंथ 100 वरून 25 mg वरती गोळी आली होती. अच्छा. तर वा, वा. हो. ते मला खूप अप्रिशिएट केलं होतं माझ्या डॉक्टरांनी आणि स्टिल 25 mg चालू आहे माझी. मग हा रनिंगचा किडा तुला कुठे चावला? कधी चावला? रनिंग मी तर ऍक्च्युली बॉर्न अँड बॉट सातारचीच आहे. बट शिक्षणासाठी 12th नंतर मी बाहेर गेले. 12th नंतर जे बाहेर पडले, आफ्टर शिक्षणानंतर सुद्धा मी इथं 1 वर्ष प्रॅक्टिस केली हॉस्पिटलमध्ये आणि नंतर लगेच लग्न झालं. त्याच्यामुळं माझे मिस्टर इंजिनियर असल्यामुळं मला पुण्याला, मुंबईला असंच आम्ही राहिलोय किंवा दुबईमध्ये राहिलोय 2 वर्ष आणि 4 ते 5 वर्षापूर्वी म्हणजे 17 मध्ये आम्ही इथं आलो सातारमध्ये परत. आणि तिथं मला ऍक्च्युली तिथं पुण्या मुंबईमध्ये मला हे मॅरेथॉन वगैरे काही माहित नव्हतं रनिंग. पण सातारमध्ये आल्यानंतर समजलं की मॅरेथॉन सिटी आहे. सातारा हिल मॅरेथॉन एवढी मोठी रन इथं होती. 2017 मध्ये तर खूप जाड होते मी. तर त्याच्यामुळं तर ते मला माहित नव्हतं. त्यावेळेला फक्त माझ्या सोसायटीमधल्या ज्या लेडीज गेल्या होत्या रनिंगला तर त्यांचे फोटोज वगैरे पाहिले होते मी. बस तर ते मला फार छान वाटलं. आणि आफ्टर वेट लॉस नंतर मग मी फर्स्ट माझी विमेन रन होती सातारमध्ये. तर मग मी ती केली होती. तर त्यावेळेला रनिंग म्हणजे मी ऍक्च्युली माझ्या घरामध्ये कोणी रनर नाहीये. रनिंग मला येत नव्हतं. तर पहिली 5 किलोमीटर मी केली होती. आणि ती 5 किलोमीटर म्हणजे बापरे, कारण आपण नेहमी गाडीवरती वगैरेच ट्रॅव्हल करत असतो. त्यामुळं चालणं वगैरे हा प्रकार नव्हता माहिती. आणि त्याच्यामध्ये रनिंग म्हणजे 4-5 मैत्रिणी आम्ही मिळून गेलो होतो. आणि खूप वेळ लागला होता मला. म्हणजे अगदी चालत पळत आम्ही पण ती कंप्लीट केली होती. आणि सरप्राइझिंगली इथं ना सातारमध्ये जास्त करून डिरेक्टली हाफ मॅरेथॉन होतात. म्हणजे छोटा रन्स होत नाहीत. अच्छा, म्हणजे हाफ 2, मॅरेथॉन 5, 10 किलोमीटर अशा नाही होत. नाही. आणि लगेचच त्याच्या ऑगस्टमध्ये हिल मॅरेथॉन होती. मग 5 किलोमीटर नंतर डिरेक्टली मी 21 किलोमीटरला रजिस्टर केलं होतं. एवढी मोठी 20 मोठी उडी मारली तू 5 ते 21 डायरेक्ट. 5 वरून डायरेक्ट 21 आणि मी इमॅजिन केलं नव्हतं ऍक्च्युली 21 किलोमीटर एवढं लांब असू शकतं. कारण कधीच केलेलं नव्हतं. पण हिल मॅरेथॉन मध्ये सुरुवातीला जे ट्रेनिंग सेशन्स देतात 16 वीक्सचं त्यांचं ट्रेनिंग सेशन असतं. तर ते खूप मस्त त्यांनी ऑर्गनाईज केलेलं असतं. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ट्रेन करतात. तर ती मी मला नाही वाटत मी खूप स्ट्रेसफुल वगैरे केली होती. कारण मला फन रन म्हणूनच ती पण करायची होती. फक्त कम्प्लीट मला करायची होती हाफ मॅरेथॉन माझी. मग त्या हाफ मॅरेथॉनला तर तुला मी त्या पहिल्या हाफ मॅरेथॉनला तुला किती वेळ लागला पूर्ण करायला? मला पहिला हिल मॅरेथॉन जी सगळ्यात अवघड समजली होती त्याच्यामध्ये 3 तास 17 मिनिट लागले. 3 तास 17 मिनिट. छान, मस्त. म्हणजे पहिलीच केली होती आणि मी काही ट्रेनिंग घेतलं नव्हतं, काही नाही. जस्ट फन मी केली होती. अरे वा, व्हेरी गुड. छान आहे. तुझं जर्नी स्टार्टिंग ऐकून खूपच बरं वाटलं मला. एकदम मस्त आहे. मग ज्यावेळेस तू आता मॅरेथॉन चालू केली काय त्याच्या दरम्यान तुला असं कधी जाणवलं का की आपल्याला काही इंजरी होते किंवा काय? मग त्या इंजरी झाली असेल तर त्याच्यावर कशा प्रकारे तू त्याच्यावरती मात केलीस? नाही सर, मला असं कधीच नाही जाणवलेलं आणि इंजुरी हा प्रकार मला नाही जाणवलेला. कारण की मी एक टार्गेट ठेवून कधीच पळत नाही. जेवढे पण माझे आता पीबी झालेत, आता हाफ मॅरेथॉनचं पण खूप छान पीबी झाला माझा सांगली मॅरेथॉनला. पण मी तो मिळवण्यासाठी मी कधी पळालेले नाहीये. कारण की मला हे माहितीये किंवा मी बऱ्याच जणांचं बघितलंय की पळताना इंजुरी झालीये, मग 6 महिने रेस्ट आहे. मग त्याच्यामध्ये कसं होतं आपला पेस कम्प्लिटली परत डाऊन होतो आणि त्याच्यासाठी परत आपल्याला खूप जास्त ट्रेनिंग घ्यावं लागतं. कारण की ग्राउंडवरचं ट्रेनिंग हे तुम्हाला पण माहित असेल अतिशय टफ असतं ते. आपण वेळात वेळ काढून जातो त्याच्यासाठी. आणि इंजुरी फ्री कधीही रन असावी. इंजुरी झाली तर तुम्ही परत 0 पासून तुम्हाला सुरुवात करावी लागते. त्यामुळे मला तर अजूनपर्यंत तरी एवढ्या मॅरेथॉन हाफ केलेत, पण नाही झालेलं कधी काही इंजुरी. मोस्टली सुरुवातीला ज्या वेळेला मला काहीच माहित नव्हतं, सुरुवातीच्या ज्या 2-3 हाफ मॅरेथॉन केल्या होत्या, ज्या वेळेला मला जास्त नॉलेज नव्हतं, तर त्यावेळेला मला क्रॅम्प वगैरे आले होते. कारण की मला त्यावेळेला एवढं त्याच्याबद्दल मी
मला एवढं त्याच्याबद्दल माहित नव्हतं. मी हम्म. जस्ट फन म्हणून करायचे. फन म्हणून सुद्धा मी हाफ मॅरेथॉन करायचे. कारण की इथं छोट्या-छोट्या मॅरेथॉन नव्हत्या. कारण पहिल्यांदा आपण जेव्हा हाफ करतो ना, आपल्याला तो कॉन्फिडन्स येतो. तुम्ही हाफ करू शकता. मग 10 का करायची, 5 का करायची. त्याच्यामुळं टाईमसाठी मी नाही कधी पळाले. फन म्हणूनच पळाले. हा. हाफ जर येत असेल तर मग ओके. मला का घ्यायचं? कदाचित तुझी जी फिटनेसची जर्नी तू आधी चालू केली की बिफोर मॅरेथॉन तू जे काही वेट लॉस करण्यासाठी किंवा थायरॉइड क्युअर करण्यासाठी किंवा गोळी कमी करण्यासाठी जे काही तू व्यायाम वगैरे केले होते, कदाचित त्याचा इफेक्ट असेल की तुला इंजुरीज कमी झाल्या, म्हणजे असं म्हणजे आपण असं प्रकारे म्हणू शकतो असं वाटतं मला. मे बी. कारण बॉडी आणि तुमची प्रॉपर ट्रेनिंग तुमची असेल तर काही तुम्हाला इंजुरी व्हायचा प्रश्न येत नाहीये. फक्त तुम्ही त्या टार्गेटच्या मागे जर पळालात ना, तर मे बी इंजुरी होऊ शकते. ओके ओके. पण मला प्रत्येक मॅरेथॉन मध्ये असं वाटायचं की नाही माझं हे सप्री होईल, पण ते डिरेक्टली 2:30 वरती आलं. नाही मला ही मॅरेथॉन 2:30 पर्यंत होईल, तर ती डिरेक्टली 2:15 मध्ये गेली मी. तर उलट माझ्या अपेक्षेपेक्षा मी नक्कीच 15-15 मिनिट म्हटलं तरी खूप आतमध्ये आले. 15 मिनिट, अर्धा तास त्याच्या सुद्धा आतमध्ये आले मी. अरे व्हेरी गुड व्हेरी गुड. आता मग आता तुझ्या लक्षात राहिलेली अशी कुठली ही आहे राण्या की त्या रणमध्ये काही अशी घटना घडली की बाबा त्या घटनेचा तुझ्यावरती खूप मोठं म्हणजे इफेक्ट झाला किंवा काय ते तुझ्या रनिंगच्या प्लॅन मध्ये म्हणा किंवा तुझ्या वर्कआउट करण्याच्या प्लॅन मध्ये की असे काही म्हणजे आपल्या म्हणतात काही घटना घडतात, काही लोक भेटतात, त्यावरून आपल्याला एक इम्प्रुव्हमेंट आपल्या एक नवी दिशा मिळते आपल्या वर्कआउटला किंवा रनिंगला. तर तुझ्या बाबतीमध्ये अशी काही घटना घडली कधी? सांगली मॅरेथॉन सर, आता जी 2024 झाली सांगली मॅरेथॉन, नाही 2020 मध्ये. अच्छा. तर ती जी सांगली मॅरेथॉन झाली ती, कारण की हाफ मॅरेथॉनचं माझं फर्स्ट मॅरेथॉन गेली होती हिल मॅरेथॉन, ती 3:17 होती. त्याच्यानंतरच्या ज्या मी केल्या 3:17 नंतर ती 3 अवर्स. नंतरची जी आली टेबल मॅरेथॉन ही सांगली मॅरेथॉन आहे जी 2020 मध्ये झाली होती. हाफ मॅरेथॉन होती आणि मी माझं पहिल्या फर्स्ट मॅरेथॉन म्हणजे हिल मॅरेथॉनचं टायमिंग हे 3:17 होतं 2018 मध्ये. त्याच्यानंतर हळूहळू ते कमी झालं. बट मला ही मेमोरेबल काय, कारण की याच्यामध्ये मी एक्सपेक्ट केलं होतं की 2:30 पर्यंत ऍटलिस्ट मला यायचंय. 2:30 पर्यंत मला कम्प्लीट करायचंय. बट जेव्हा मी कम्प्लीट केलं आणि मी माझं टायमिंग बघितलं तर तेव्हा 2:17 आलं होतं. सॉरी 2:16. म्हणजे 2.25 तासामध्ये बऱ्यापैकी मी पूर्ण डिस्टन्स कव्हर केलं होतं. आणि त्याच्यामुळं मी खूप मला मस्त वाटलं होतं त्या वेळेला मला खूप मस्त वाटलं होतं आणि असं वाटलं होतं की यार आपण जर 3 तासांवरून डायरेक्ट आपण 2:16 मध्ये जर येत असू, कम्प्लीट करत असू, तर आपण नक्कीच पुढे काहीतरी याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यामुळे मला ऍक्च्युली मॅरेथॉन्स करायला मी जास्त प्रेरित झाले. म्हणजे माझं सडनली टायमिंग इतकं चेंज झालं त्याच्यामुळे आणखीन जास्त मला वाटलं की यार आपण याच्यामध्ये काहीतरी करू शकतो. आता इथून पुढं या वर्षी 2020 मध्ये माझे प्लॅन्स या मॅरेथॉन नंतर, कारण ही माझी लास्ट झाली, तर याच्या नंतरच मी भरपूर प्लॅन्स केले होते. जसं हाफ मॅरेथॉन नंतर फुल मॅरेथॉन असते आणि पिंकेथॉन जे असतात अल्ट्रा रन असतात. सातारा पुणे, पुणे मुंबई, मुंबई पुणे अशा असतात. तर त्याच्यामध्ये मी सातारा पुणे ही यावर्षी करणार होते. असं प्लॅन होतं. बट कोविडमुळे ते कोविडमुळे या वर्षीचे हे 2 प्लॅन होते, तर ते नाही शक्य झालं. ठीक आहे. आता मॅरेथॉन रनिंग दरम्यान आता तुला हे माहिती आहे की आपण ट्रेनिंगच्या बरोबर प्रॉपर डाएट घेणं हे जरुरी असतं, बरोबर? तर तुझा डाएट प्लॅन काय आहे? तर एक तर मी डाएट प्लॅन असं नाही म्हणता येणार ऍक्च्युली, कारण की मी आपलं जे घरामधलं हेल्दी फूड आहे घरामध्ये बनवलेलं, तर ते मोस्टली प्रेफर करते. मी असं वेगळं काही नाही खात.
ओके. जसं की सकाळी नाश्ता असतो आणि दूध वगैरे आणि मी जे वेट लॉस मध्ये जे डाएट केलं होतं तर तेच मी आता सुद्धा सेम तेच काही त्याच्यामध्ये बदल केलेला नाहीये. तर मी मोस्टली प्रेफर करते दुधापासून बनवलेले पदार्थ, नंतर मोड आलेली कडधान्य, डाळी वगैरे आणि आपलं जेवण म्हणजे मोस्टली मी त्याच्यामध्ये सुद्धा ग्लुटेन फ्री म्हणजे चपाती मोस्टली अव्हॉइड करते. दोन्ही हम्म. टाइम भाकरीवरती जास्त भर देते अच्छा, आणि असं भाकरी म्हणतात कुठली? की राईस नाही ज्वारी? खायचा बट ज्वारी का बाजरी? ज्वारी सर. ज्वारी. ओके. ज्वारी, हां. कारण की वेट लॉससाठी सुद्धा ज्वारी खूप मला म्हणजे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून सांगते, की वेट लॉससाठी मी दोन्ही टाईम सुद्धा ज्वारीची भाकरीच खात होते. कारण की ओके. असंही हायपोथायरॉइडमध्ये ग्लुटेन फ्रीच डाएट करावा लागतो आणि गव्हामध्ये खूप ग्लुटेन असतं. ओके. त्याच्यामुळं अ, अ, चपाती पूर्णपणे अव्हॉइड केली ना, तर त्याचा तुमच्या बॉडीवरती खूप इफेक्ट पडतो. शिवाय हम्म. शुगर फ्री म्हणजे ओके. चहा कंप्लीट बंद केला होता आणि इव्हन म्हणजे आता मी थोडा बहुत पिते. म्हणजे अगदी असं बंद नाही केला म्हणता येणार. बट ज्या वेळेला तुमचं काही टार्गेट असतं, तर त्यावेळेला हे कंप्लीटली बंदच असतं. चहा हम्म. आणि गोड पदार्थ. मग आठवड्यातून 1 दिवस चीट डे असतो. तर ओके. त्यावेळेला मी हां, भरपूर खाते. नॉन व्हेजिटेरियन असल्यामुळं तसं कॅल्शियम किंवा D3 डेफिशियन्सी वगैरे हे काही झालेलं नाही अजूनपर्यंत. हम्म. आणि बोन्स स्ट्रॉंग पाहिजेत तुम्हाला. जर तुम्हाला पडायचं असेल चांगलं तर. हम्म. तर ते एक आवर्जून असतं आमच्या घरी. अच्छा. आठवड्यातून 2 वेळा किंवा एनी टाईम म्हणजे आम्ही नॉन-व्हेज खाऊ शकतो. तर हम्म. तो एक खूप मोठा पार्ट आहे आणि मोस्टली प्रेफरेबल प्रोटीन डाएट. अच्छा. तो प्रोटीन इंटेक तुमचा चांगला पाहिजे. आता 42 आणि अल्ट्रा रनसाठी मी प्राजनाने सांगितलेलं ऐकलं होतं. तर हा. तिथं थोडा डाएट चेंज होतो. हा. सो मी तिथे मला आय थिंक मला डाएट चेंज करावा लागेल. बट ओव्हरऑल आत्तापर्यंतचा जो डाएट आहे तर तो सेम आपल्या घरामध्ये जे आपण रोज जेवण बनवतो ते. ओके. ओके. डन डन. व्यवस्थित. अगदी म्हणजे डाएटच्या बाबतीमध्ये पण आता तुझा जो हायपोथायरॉइड होता तो आता पूर्णपणे क्युअर झालाय का ते ह्याच्यामध्ये? ऍक्च्युली सर कसं असतं हायपोथायरॉइड म्हणजे एक आपण डायबेटीस किंवा बीपी जसं असतं की त्याला हम्म. अगदी आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात. तसं हम्म. हायपोथायरॉइड मध्ये पण आहे. हम्म. फक्त मला कसं आहे मला एक्सरसाइज आणि डाएट वगैरे प्रॉपर असल्यामुळं माझं सगळं व्यवस्थित असल्यामुळं माझा जो फर्स्ट रिपोर्ट आला होता तोच ॲबनॉर्मल होता. अदरवाईज माझ्या आतापर्यंतच्या या 2 वर्षांमध्ये माझा एकदाही थायरॉइड लेव्हल हाय झाली आहे किंवा लो झाली आहे असं कधीच नाही झालेलं. फक्त हम्म. ती गोळी जी आहे तर ती मला खावी लागते म्हणजे 25 एमजीची एव्हरी मॉर्निंग ती हम्म. घ्यावी लागणार आहे मला. कारण की ते आता झालेलं आहे त्याच्यामुळे त्याला काही नाही करू शकत आपण. ओके. वंडरफुल वंडरफुल. आता आपण आपल्या महत्वाच्या सेशनकडे वळूयात. फेसबुक फोटो अल्बम मी स्क्रीन शेअरिंग करतो. त्यामध्ये तुमचे बरेचसे फोटो आम्ही बघू. एकत्र आपण बघूयात. तुमच्या काय स्वीट मेमरीज असतील त्या फोटोज विषयी तर तुम्ही शेअर करू शकता. जिथे तुम्हाला थांबायचं तिथे त्याचा हात वर करा. म्हणजे मी तिथे पॉज करेल आणि तो कुठला फोटो लेफ्टचा, राईटचा, सेकंड रो, थर्ड रो तुम्ही थांबू शकता. ओके. आता स्क्रीन शेअर करतोय मी आता. स्क्रीनवरती आता काय दिसतंय तुला? हा माझं प्रोफाईल आलंय सर. प्रोफाईल आलाय. ओके ओके. आता ह्या दोन चिमण्या कोणाच्या आहेत? म्हणजे तुझ्याच असतील. हो या माझ्या मुली आहेत सर. मला ओके ओके. नाव नेहमी काय मोटिवेट त्यांची? करतात आणि मला काय? मोठी आहे आता 6th आहे. ओके. तिचं नाव मनस्वी आहे आणि छोटी आहे 7ला. तिचं नाव काव्या आहे. ओके ओके. व्हेरी गुड. छान. म्हणजे फिट मॉमच्या फिट तर डॉटर्स मला आहेत. खूप सर मला मोटिवेट करतात. मला जे करायचंय ना मला खूप सपोर्ट असतो या दोघींचा पण. आणि हम्म. आता पण आपण हे करतोय तर एवढ्या एक्साइटेड आहे दोघी की काय चाललंय हे बघायचंय त्यांना पण.
मी त्यांना घेऊ नाही शकत आतमध्ये, पण स्टिल त्या नंतर जेव्हा बघतील तेव्हा त्या नक्कीच प्राऊड फील करतील. एकदम मस्त. छान छान. आता विजेस मूव्ह ऑन टू त्याचे फोटो. काहीतरी केलं तरी त्यांना खूप प्राऊड फील होतं प्रत्येक बाबतीमध्ये. वाव, माझी मम्मा हे करते ते करते. आता तुझा पहिला फोटो जो घेऊयात, सातारा हिल हाफ मॅरेथॉन, जिथनं तू तुझी हाफ मॅरेथॉनची जर्नी मला वाटतं इथनंच तू स्टार्ट केली ना? हो हो सर, ही माझी पहिली हाफ होते, म्हणजे 5 किलोमीटर नंतर डिरेक्टली हाफ मॅरेथॉन. 10, 15, 16चा टप्पा आणि घेतला. खूप हा, हे माझे हजबंड आहेत सर. अच्छा. ओके. माझ्यापेक्षा हा, त्याच्या शेजारचा फोटो, हा कॅप घातली आहे ती. हा, माझ्यापेक्षा छान रनिंग करतात, पण आणि ह्या रन मध्ये कम्प्लिटली माझ्यासोबत होते, मला मोटिवेट करत होते आणि त्यांच्या बरोबरतीच मी रन कम्प्लीट केली. आणि प्रत्येकच गोष्टीमध्ये सर मला खूप मोटिवेट करत असतात आणि खुश करत असतात नेहमी मला. काही जरी झालं तरी, थोडी जरी मी निगेटिव्ह झाली तरी, नाही नाही तू करू शकतेस, काही नाही कर तू, असं म्हणजे एकदम बिनधास्त काय होतंय ते बघूयात आपण, इतकं मोटिवेशन असतं त्यांचं. बरोबर. आता या सरांचं आडनाव काय, साळुंके का कदम? तुझा आवाज. हॅलो स्मिता म्हणून, एक मिनिट, तू म्यूट झालीस. म्यूट झालीस तू, स्मिता म्यूट झालीस. तर हे स्मिता साळुंखे कदम, म्हणजे साळुंखे माझ्या माहेरचं सरनेम आहे आणि यांचं सरनेम कदम आहे, जे मी आफ्टर मॅरेज माझं साळुंखे टू कदम असं कन्व्हर्ट झालंय. ओके ओके. तर मिस्टर कदमांना आपल्यातर्फे सलाम. कारण की लेडीज रनरला जोपर्यंत घराचा सपोर्ट मिळत नाही चांगला, तोपर्यंत त्या चांगल्या रन्स करू शकत नाही. अरे आमचं कसं जेंट्स, आता मी नेहमी म्हणजे मागच्या सेशनमध्ये सांगतो की आम्ही फक्त सकाळी उठतो, आवरतो, बूट घातले की पळतो. तसं तुम्हाला करता येत नाही. तुम्हाला मागे भरपूर कामं उरकून नंतर तुम्हाला जावं लागतं. त्या कामामध्ये तुम्हाला तुमचे रन मॅनेज करावं लागतात. आणि ह्याच्यातनं म्हणजे आमच्यापेक्षा सर्वात मोठी कसरत ही तुमची असते, वेळ काढणं. आम्हाला वेळ काढणं काय नाही, आम्हाला यायचं, रन करायचं, आंघोळ करायची, ऑफिसला पळायचं. पण तुम्हाला ते आमच्यापेक्षा जास्त म्हणजे तुम्हाला म्हणजे त्याचा फरक जास्त पडतो. तुम्हाला वेळात वेळ काढून तुम्ही ते सगळं घरातलं करायचं, मुलांचं, सासू सासऱ्यांचं हे सगळं करून तुम्ही करता. तुम्हाला सर्वांना आमच्यातर्फे एक सलाम, तुमच्या लेडीज रनरला. इतकं तुम्ही म्हणतात ना, हा म्हणजे जावे ज्यांच्या वंशात त्यांनाच कळे, असं येते. त्या स्त्रीचा जन्म घेतल्याशिवाय ते कळत नाही त्याचे. एवढ्या म्हणजे मल्टीटास्किंग जे आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये म्हणजे ते तुमच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे. आणि मॅरेथॉन रनिंग करणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांच्या तर मल्टीटास्किंग मध्ये अजून एक टास्क ऍड होतो, तो म्हणजे मॅरेथॉन रनिंग. आणि तो टास्क म्हणजे भयंकर टास्क असतो, वेळ खाऊ येतो. 100 मीटर धावणं ह्याला कसं काय, हे 5 मिनिटाचं काम आहे. पण मॅरेथॉन रनिंग कसं, लॉंग डिस्टन्स रनिंगला वेळ भरपूर द्यावा लागतो, लांब लांब रन्स असतात, जावं लागतं, कदाचित मुक्कामी पण जावं लागतं कधी कधी. त्यामुळे त्या मिस्टर कदम सारख्या लोकांचा घरनं चांगला सपोर्ट असल्याशिवाय तुम्हाला तेवढ्या मोठी भरारी किंवा मोठी झेप घेऊ शकत नाही. तर मिस्टर कदमांना पुन्हा एकदा आमच्या रनिंग कम्युनिटी सर तुम्हाला धन्यवाद की तुम्ही स्मिता मॅडमच्या पाठीशी आहात. असं सपोर्टिव्ह हजबंड सगळ्यांनीच असं सपोर्टिव्ह व्हावं असे मी सगळ्यांना म्हणजे मी अशी विनंती करतो की ज्या बायका असतील ज्यांना रनिंगचं करिअर करायचं आहे, तर त्यांच्या नवऱ्यांनी रनिंग केलं तर अतिशय उत्तम. रनिंग समजा नाही करता आलं त्यांना त्यांच्या एक वैयक्तिक कारणामुळे, त्यांनी सपोर्ट तर नक्कीच करावा त्यांना. बरोबर बरोबर. तर घरातला सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो, मुलींचा सुद्धा. आता आपण फोटो अल्बम पाहतोय. फोटो अल्बम मध्ये अजून कुठला फोटो आहे ते मी आता फोटो स्क्रोल करतोय स्मिता, तू फक्त सांग कुठल्या फोटोला थांबायचंय. तर तो कुठला वाला जे मध्ये उभे आहे आणि बाकी रेड कलरचे टी शर्ट घातले वरती वरती. हा
तर ही सातारा हिल मॅरेथॉनची टीम आहे हा. आणि याच्यामध्ये माझ्या शेजारी ज्या आहेत त्या अश्विनी आहेत. हम्म. आय थिंक ओके. तर माझ्या राईटला ज्या आहेत त्या अश्विनी मॅम आहेत. त्यांनी हा, तर त्यांनी कॉम्रेड रन केली आणि त्या खूप खूप इन्स्पायरिंग आणि मोटिवेटर आहेत सर. म्हणजे माझ्यासाठी नेहमी म्हणजे खूप इन्स्पायर करतात त्या मला. आणि आणखीन टीम मध्ये आहेत यांच्या की सुचित्रा काटे मॅम, तुम्हाला माहित असतील तर. त्या सुद्धा, हो, त्यांनी आयर्न मॅन केलंय सर. तर त्या सुद्धा खूप इन्स्पायरिंग आहेत सातारा रनर साठी, लेडीज साठी. तर हा पिक तो आहे. याच्यामध्ये मी सुपर वुमनची थीम होती यावर्षी. आणि यावर्षी मी मगाशी जे सांगत होते तुम्हाला, पहिली मॅरेथॉन होती आणि एका 16 वीकच्या एका संडे रन मध्ये काटे सरांनी एक मेसेज टाकला होता ग्रुपवरती की आपण सातारमधल्या महिलांना थोडं प्रोत्साहित करणार आहोत. कुठल्याही झुंबा गर्ल्सना वगैरे बोलवणार नाही आहोत. तर साधारण ज्या लेडीज असतील तर त्यांना जर आवड असेल झुंबाची तर त्या आम्हाला कॉन्टॅक्ट करा म्हणून. तर सर मी माझं नाव दिलं होतं आणि मला तो चान्स मिळाला होता आणि माझी पार्टनर भाविका होती. सो मी तिला फर्स्ट टाइम संडे लॉंग रन मध्येच पाहिलं होतं आणि मी खूप इन्स्पायर झाले होते तिच्यापासून. आणि आम्हाला दोघींना पण तो चान्स मिळाला. ऍक्च्युली आमची फ्रेंडशिप तेव्हापासून चालू झाली आणि नंतर तो खूप शेअरिंग वाढत गेला आमचा आणि खूप मस्त मैत्रिणी आहोत आम्ही. अरे वा, व्हेरी गुड. पुढच्या फोटोकडे वळत आपण आता. कुठला फोटो असेल तर तो सांग मला, मी टाकतो तिथे. ओके, हा वाला जो आहे तर तो वॉर्म अप सेशनचा. आता हा 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 तो वॉर्म अप सेशनचा आहे. आय थिंक 15 डेज मध्ये आम्ही प्रिपरेशन केलं होतं. आणि सातारमधले जे मधुरा आहे त्या पण माझ्या खूप चांगली मैत्रीण आहेत. तर त्यांनी आम्हाला शिकवलं होतं. म्हणजे जर्नी इथूनच स्टार्ट झाली ऍक्च्युली. म्हणजे हे सगळं जे आहे ते मला सगळं नवीन होतं. झुंबा, हे रनिंग, हे सगळं मला नवीन होतं त्यावेळेला. आणि एकदम त्याच्यानंतर खूप इन्स्पायर झाले ह्या सगळ्या गोष्टींना आणि आता मी स्वतः पण शिकवते सगळ्यांना. वा, वंडरफुल. आपण शिकणं आणि दुसऱ्यांना म्हणजे फिटनेस जर्नीला नेणं ह्याच्यासारखं मोठं पुण्याचं काम आहे. तर इथं आपण हा अल्बम तर ही शाहूपुरी रण आहे. एक मिनिट, आपण काय डायरेक्ट फोटोज मध्ये जाऊ. फोटोज मध्ये कसं सगळ्यात लविंग असतं. ओके. तर हे जे फोटोज आहेत तर हे वरती जे आहे ते हे वेट लॉस साठी पिंकेथॉनचा एक कॉन्टेस्ट होता. पिंक ॲट होम स्टोरीज. म्हणजे आता जे लॉकडाऊन मध्ये खूप जण डिप्रेशन मध्ये गेले किंवा आणखीन खूप प्रॉब्लेम्स झाले घरांमध्ये. एकमेकांना नाही का डेलीचं रुटीन असं ते सगळ्यांचं स्टॉप झालं. आणि इव्हन कम्युनिटी सुद्धा घरामध्येच आहेत सगळेजण, सगळं स्टॉप, थोडी निगेटिव्हिटी वगैरे येते. तर याच्यामध्ये पिंकेथॉनने खूप छान एक कॉन्टेस्ट केला होता, पिंक ॲट होम स्टोरीज. तर त्याच्यामध्ये मी त्याच्या खालचा फोटो सर, त्याच्या खालचा फोटो सर, हा, आणि त्याच्या पण, हा, ते दोन्ही पण फोटोज. तर याच्यामध्ये सर आपली जर्नी सांगायची होती की आपण या लॉकडाऊन पिरियड मध्ये काय केलं ते सांगायचं होतं. आणि त्या स्टोरीमध्ये मला माझा नंबर आला होता आणि मग आम्हाला सेफ पिंक सिस्टर्सचे टी शर्ट आणि मास्क हे मिळालं होतं. तर याच्यामध्ये मी लॉकडाऊन मध्ये जे जे काही केलं होतं, लॉकडाऊन मध्ये पिंकेथॉननी खूप वर्कआउटचे सेशन्स वगैरे, डेली सेशन्स वगैरे ठेवले होते, ते मी करायचे.
आणि शिवाय लॉकडाऊन मध्ये मी येन आणि हटा योगा टीचर पण झाले. तो माझा कोर्स पण कम्प्लीट झाला, तर त्यावेळेला मी पोस्ट टाकली होती. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. हो, थँक्यू. मस्त, म्हणजे छान आहे तुझ्या, म्हणजे योगा पोजेस मस्त, म्हणजे तुमची बॉडी सुद्धा मी त्या मनाने फ्लेक्झिबल झाली होती. हो. परफेक्ट आहे, परफेक्ट. असं हे सर्टिफिकेट आहे त्याचं. आणि मग ही माझी ती मगाशी आपण बोललो होतो ते बिफोर आफ्टर. बिफोर आफ्टरचे ते 100 डे योगा टीचर्स ट्रेनिंग. हे येन हटा योगा टीचरचं सर्टिफिकेशन ऑफ कम्प्लिशन आहे हे. अरे वा, गुड गुड गुड. सर्वांना हटा योगा इंट्रोड्यूस आहे सगळेजण. येन योगा हा नवीन आहे जो मी शिकले याच्यामध्ये, आणि तो ऍक्च्युली लोणारसाठी खूप युजफुल आहे. येन योगामध्ये प्रत्येक जे पोश्चर असतो तर त्या पोश्चर मध्ये तुम्हाला 2 to 3 मिनिट्स होल्ड करायचं असतं, आणि त्याच्यामुळे तुमची बॉडी आणखीन फ्लेक्झिबल होते. आणि याच्यामध्ये रनर्सचे जे हे आहेत फ्लोज आहेत, रनर्ससाठी खूप छान याच्यामध्ये युजफुल फ्लोज आहेत रनर्ससाठी. योगा नक्की तुमचे हे सेशन तुम्ही लवकरात लवकर चालू करा. सेशन्स मध्ये येण्यासाठी खूप लोक उत्सुक असतील. हो सर. हा सर एनईबीचा आहे. एनईबी जी आता लॉकडाऊन मध्ये घेतली होती, एनईबी घेतली होती वरती. हा, तो फोटो एनईबीचा त्याच्या शेजारी सर्टिफिकेट आहे ते. हा, ते लॉकडाऊन मध्ये झाली होती सर एनईबीची. 1 मंथचं चॅलेंज होतं रन द मूनचं. आणि म्हणजे तुम्ही मिनिमम म्हणजे 1 किलोमीटर पासून तुम्ही स्टार्ट करू शकत होता. याला असं व्हर्च्युअल असल्यामुळे, आणि त्यावेळेला कोविडचं खूप जास्त स्प्रेड होता, तर मी त्याच्यामध्ये 65 किलोमीटर केलं होतं, कारण त्यावेळेला बाहेर जाऊ शकत नव्हतो आपण. त्यामुळे मी जास्तीत जास्त तरी करायचं 65 किलोमीटर माझं झालं होतं त्यावेळेला. त्याचं ते सर्टिफिकेशन आहे. वंडरफुल वंडरफुल. तुमची रनिंग जर्नी खरं तर इन्स्पायरिंग आहे. बरेच जण इन्स्पायर होतात त्याच्यामध्ये. त्याच्या वरती अजून थोडस वरती. हा, पहिला फोटो किंवा सेकंड फोटो, त्याच्यामध्ये तुम्ही बिफोर आफ्टर मला बघू शकता. त्याच्या खालचा फोटो, हा त्याच्या खालचा, हा पर्पल मधला आणि मधला, हा बिफोर आफ्टरचा सर तुम्ही बघू शकता. जस्ट म्हणजे एवढी जाड नव्हतं ऍक्च्युली मी. ते थायरॉइड मुळे खूप स्वेलिंग आलं होतं मला. हा, कारण की याच्या आधी पण मी आफ्टर डिलिव्हरी सुद्धा मी माझं वेल मेंटेन केलं होतं, बट सडनली जेव्हा हायपोथायरॉइड तर त्यावेळेला एकदम स्वेलिंग आलं होतं. तर त्यावेळेचा फोटो आहे हा, आणि याच्यानंतर असा ट्रान्सफॉर्मेशन झालं. जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन आहे. रिअली इन्स्पायरिंग. हा या फोटोकडे बघून कळतं की किती मेहनत तुम्ही, म्हणजे या स्टेज पासून या स्टेज पर्यंत येण्यासाठी तुमची मेहनत किती लागली आहे. खूप सर, कारण की याला इतकं मोटिवेशन आणि कन्सिस्टन्सी लागते ना, तर ते आपण म्हणजे जे एक्सरसाइज नाहीत करत तर त्यांना हे खूप हार्ड असतं. हे सांगून म्हणजे नाही मी असं व्यक्त नाही करू शकत की त्यावेळेला माझी कंडिशन कशी व्हायची, की मी स्वतःला जेव्हा अशी बघायचे बापरे. म्हणजे कारण की याच्यामध्ये हायपोथायरॉइड मधला मेन जो सिम्पटम असतो तो अनएक्सप्लेन्ड वेट गेन असतो. म्हणजे तुमचं वेट गेन इतकं होतं आणि ते फटाफट होत असतं, भले तुम्ही त्या टॅब्स घ्या, कारण की त्याला मेनली इफेक्ट त्याचा करतं. तर ते तुमचं एक्सरसाइज आणि डाएट हे त्यांचे मेन मेडिसिन्स आहेत. एक्सरसाइज आणि डाएट. तर ते तुम्ही प्रॉपर केले ना तर तुम्ही नक्कीच हा ट्रान्सफॉर्मेशन बघू शकता. अदरवाईज खूप अवघड आहे सर हे हायपोथायरॉइडिझम, आणि त्याला खूप मोटिवेशन लागते. याच्यामध्ये ह्या मनस्वी तर मला खूप इन्स्पायर केलं. हा, तर हे आहे ना मिलिंद सरांसोबत आहे. हा सर योगा डे, जो इंटरनॅशनल योगा डे आहे, इंटरनॅशनल योगा डेचा फोटो नाही केला होता.
त्याच्या खाली आहे इंटरनॅशनल योगा डेचे फोटोज आहेत. तर पिंकेतून अरेंज केलं होतं, त्यांनी लाईव्ह घेतलं होतं फेसबुकला. याच्या पुढचा फोटो सर. ओके. हा हा मिलिंद सरांबरोबर ते आहे ते. लाईव्ह सेशन झालं होतं का हे? हा सर लाईव्ह सेशन. नेक्स्ट आहे सर मिलिंद सर आहे. तर याच्यामध्ये ना थाउजंड्स ऑफ वुमेन त्याच्या शेजारचा सर हा जो फोटो आहे तो इंटरनॅशनल योगा डे आता जो झाला 2020 मध्ये तो आहे. पिंकेथॉननी हे केलं होतं की इंटरनॅशनल योगा डेला म्हणजे आदल्या दिवशी त्याचं अनाउन्समेंट केलं होतं की ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी फॉर्म भरायचा. 108चं एक त्यांनी करून घेतलं आमच्याकडून आदल्या दिवशी आणि त्याच्यामध्ये सिलेक्ट केलं होतं मला, कारण की ते प्रॉपर माझ्या होते आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. नेक्स्ट डे मग हा लाईव्ह होता फेसबुकवरती. हा कम्प्लीट लाईव्ह सेशन होता 108 सूर्यनमस्कारचा. तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि लास्टली मिलिंद सर ऍज युजली येऊन मग आणि ऍक्च्युली यांच्यामुळेच आहे किंवा माझी जी ओळख झाली आहे तर ती सरांना मी देईन, मिलिंद सरांना. खूप डाऊन टू अर्थ आहेत असतील ना तर खूप डाऊन टू अर्थ आहेत. अगदी म्हणजे कोणीही त्यांना त्याच्या रिलेटेड विचारलं तर ते त्यांना खूप मस्त गाईड करतात सर. नक्कीच. म्हणजे बऱ्याच महिलांची रनिंगची जर्नी चालू करण्याचे श्रेय म्हणजे ह्यांना जातं, मिलिंद सरांना. त्यांनी तो पिंकेथॉन आणि मिलिंद सर यांनी ते खूप मोठं काम केलेलं आहे महिलांचं रनिंग जर्नी किंवा फिटनेस जर्नी चालू करण्यामध्ये. त्यामुळे मिलिंद सरांना सुद्धा एक सलाम पडतो आपला की त्यांनी खूप मोठं कार्य केलंय या फील्डमध्ये, रनिंग फील्डमध्ये, फिटनेस मध्ये. रॅन्डमली आपण पुढे जाऊया. तर हा जो आहे पीक तर त्याच्यावरचा पीक, त्याच्या शेजारचा पीक नाही, त्याच्या शेजारचा. हा येस सर. सर मी पिंकेथॉन अँबॅसेडर आहे आणि मी 3 वर्ष झालं पिंकेथॉन अँबॅसेडर आहे. तर फर्स्ट इयरला आमच्या इथं सातारमध्ये महिला लेडीजसाठी रण असते ही पिंकेथॉनची. तर पहिल्या इयरला 1350 रजिस्ट्रेशन झाले होते आमचे आणि आमचा सेकंड रँक आला होता सिटीचा. आणि सेकंड इयरला 3000 म्हणजे 3500 रजिस्ट्रेशन होऊन 2 लोकेशननी मिळून केले होते 3500 रजिस्ट्रेशन आणि आमच्या सिटीचा फर्स्ट रँक आला होता सर. तर त्यावेळेला मला समिट तर कोविडमध्ये नाही होऊ शकत, तर त्याच्यामुळे आमचा लाईव्ह झाला होता मिलिंद सरांसोबत. म्हणजे सकाळी एकदम मला कॉल आला होता की स्मिता तुम्ही लाईव्ह जाना है. मग मी म्हटलं मतलब क्या, तर त्यांनी सांगितलं की मिलिंद सर के साथ लाईव्ह जाना है तुम्हें, बस उतना ही बोला. तेवढंच बोलले आणि फोन ठेवून दिला आणि मी फटाफट तयार झाले सकाळी आणि डिरेक्टली लाईव्ह. आणि त्यावेळेला अनाऊन्स केलं की तुझं लोकेशन आहे ते सेकंड रँक वरती आलंय. म्हणजे माझ्या त्यावेळेला 1500 पर्यंत रजिस्ट्रेशन झाले होते. त्याच्यामुळे मला हा चान्स मिळाला होता. माझ्या लोकेशनला मला रिप्रेझेंट करायला सरांच्या समोर सगळं वर्ल्ड मध्ये जे 200+ लोकेशन होते त्या 200 लोकेशन मध्ये माझं लोकेशन सेकंड रँकला आलं होतं. आणि आतापर्यंतच्या माझ्या जर्नीमध्ये ही सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी. कारण की त्या 1450 और 1500 लेडीजला इन्स्पायर करणं रनिंगसाठी आणि त्यांना ग्राउंड वरती आणणं हे खूप मोठं काम आहे. एवढ्या महिलांसाठी करणं, तर हा माझ्यासाठी खूप अतिशय मस्त काम केलं तुम्ही ते. कारण की इतक्या लोकांच्या लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणणं म्हणजे भयंकर. तुम्ही खूपच मोठं काम केलेलं आहे. सांगलीचं पीक आहे. मी मगाशी तुम्हाला शेअर केलं ते सांगलीचं पीक. हा पिंक कलर मध्ये आहे मी. नो, त्याच्या शेजारी आहे होता तो.
हा का? पिंक कलरचा नाही, पिंक कलरचा जो त्याच्या शेजारचा पीक. हा सर. ओके ओके. सर हा सांगलीचा पीक आहे आणि मी ह्या वेळेला खूप कम्प्लिटेड इन 2.16. पण सांगलीला एक मिनिट सांगलीला मला वाटतं आपण भेटलो होतो सांगलीला. आपला पण आहे सर पीक, पण तो अल्बम मध्ये आहे. हे मी म्हटलं ना तुम्हाला, चॅट फोटो मध्ये फोटोज सकाळी आहेत. बघितल्यासारखा झालाय. एक मिनिट, मी सकाळी अल्बम तर चालत होतो. हा आपला तर अल्बम मध्ये असणार आहे, याच्यामध्ये नसणार फोटो. नाही याच्यामध्येच होता, मी सकाळी बघितला होता. तर मी अल्बम नाही, हा एक मिनिट, फोटोज, हा स्मिताच फोटोज मध्ये होता. तर पण छान आहे, म्हणजे जी शहीद मॅरेथॉन जी आहे ना, तर शहीद मॅरेथॉन विषयी तुम्ही काय सांगू शकाल का? त्यांचा रूट किंवा त्यांचा रूट सपोर्ट त्याविषयी. हॅलो. हा, शहीद मॅरेथॉन विषयी काय सांगू शकाल तुम्ही? सर शहीद मॅरेथॉन बद्दल खूप ऐकलं होतं. माझी ऍक्च्युली ही फर्स्टच मॅरेथॉन होती, शहीद मॅरेथॉन. कारण की आमच्या ग्रुपमध्ये जे आहेत एक सर आहेत, तर ते सुद्धा ऑर्गनायझर आहेत या रनचे. तर त्यांनी खूप आय थिंक त्याच्या शेजारीच फोटो होता, आपण तिकडे शोधायला गेलो. शेजारचाच फोटो होता. हो सर. आणि आपली ओळख ऍक्च्युली त्या शहीद मध्येच ओळख झाली वाटतं आपली. सुपिया रनमुळे झाली होती सर. आणि मी फर्स्ट टाइम तुम्हाला इथं भेटले होते. आणि मीच हो, खूप आणि तुम्ही खूप मस्त मला कॉंग्रॅच्युलेट केलं. अरे वा, तू एवढ्या कमी वेळामध्ये आलीस वगैरे. तर हा पण खूप मेमोरेबल पीक आहे, कारण की याच्यामध्ये अशोक आहे, सचिन कोंडरे आहे तिथे, एक नंबर व्यक्तिमत्व. आमचे राम आहेत, रामचंद्र. नंतर तिसऱ्या नंबरला मी, अमृता पंडित, स्वतः तुम्ही, नंतर अशोक शिंदे, आणि हे विवेक नायर. या एक मस्त, हा पीक पण छान आला, ही रन पण खूप छान होती. रूट पण खूप छान होती, खूप छान होती. हो, अमृता पण माझी खूप चांगली. श्रीकांत कुंभार सरांना, म्हणजे इथं मला थँक्यू द्यायचं की कुंभार सरांमुळेच आम्हाला चांगली त्यांची ओळख झाली. आणि सांगलीला त्यांनी आम्हाला कॉल केलं, आणि कॉल करून जे आमच्यातल्या दोघांना त्यांनी पेसिंगचं पण काम दिलं. म्हणजे एक विवेक नायर जो आहे, तर त्याला त्यांनी पेसर म्हणून पण घेतलं होतं. तर तो 10 किलोमीटर त्यांनी पेसर झाला होता. आणि आम्ही आमच्या रन कम्प्लीट केला. म्हणजे छान अनुभव होता तो, एक नंबर. सप्तू झालेलं वगैरे, तर छान एक्सपिरियन्स होता राम सरांसोबत तुमचा. नाही, हा राम सरांचा फिनिश तर तो आमचा, म्हणजे कालच मी त्या सेशन मध्ये सांगितलं ना, की तो अक्षरशः रामसाठी पण सुद्धा आणि माझ्यासाठी पण एकदम म्हणजे लक्षात राहण्यासारखा फिनिश होता. आम्ही नंतर 14 सेकंदांनी आम्ही सबटू केला तिथे. 14 सेकंद बाकी होते फक्त, 2 तास. भयंकर. आता हे तुम्ही पुढे हे केलं होतं, पेसिंग वगैरे केलं होतं का? हो सर, बऱ्याच ठिकाणी केलंय मी. ही आहे शाहूपुरी प्राईज रन, सातार मधली आहे आणि 10 किलोमीटरची रन आहे. याच्यामध्ये मला 90 मिनिटची बस मिळाली होती, कारण की महिला म्हणजे इथल्या लेडीज जास्त पळू नाही शकत. तर त्याच्यामुळे मला ही बस दिली होती की त्यांना थोडंसं मी मोटिवेट करावं. आणि खूप मजा आली ऍक्च्युली. आता आपण जो रनिंग म्हणजे कम्युनिटी मध्ये आहोत ना, तर त्यांना पेसिंग बस हे सगळं माहिती. पण आता समजा नॉन रनर्स आहेत बरेचसे, ते आपला हा म्हणजे व्हिडिओ बघतील, तर त्यांना समजा पेसिंग किंवा पेसिंग बस हे नेमकं काय असतं, तर हे तर तुम्ही थोडक्यामध्ये सांगू शकता का? किंवा तुम्ही ते झेंडे लावून का पळता? थोडक्यात मी तुमच्या ढोबळ शब्दात विचारतो, तुम्ही झेंडे लावून का पळता? सर सातारमध्ये हा खूप क्वेश्चन विचारला जातो, हे नक्की काय हे समजत नाही. आता समजायला लागलंय, बट स्टील शाहूपुरी प्राईज रनला बऱ्याच बायकांना माहित नव्हतं. तर ना त्यांनी लिहिलंय तिथं दिसेल, पण तुम्हाला 10 मित्र. मग एका संडे रनला ना सांगितलं पण होतं 10 मित्र म्हणजे काय, तर 10 मित्र म्हणजे त्या धावणाऱ्या मित्रासोबत तुम्हाला पळायचं असतं. आणि त्याच्या झेंड्यावरती जो नंबर लिहिलेला आहे 90 मिनिट, 60 मिनिट, तर तेवढ्या टायमिंग मध्ये तो तुम्हाला तुमच्या फिनिशिंग लाईन पर्यंत पोहोचवणार. तर ह्या रनचे मला खूप आठवणी आहेत ऍक्च्युली.
कारण की या रनमध्ये माझ्यासोबत खूप महिला होत्या. तर ज्या फेसबुक व्हॉट्सअप हे वापरत पण असतील पण एवढ्या सोशल मीडिया ऍक्टिव्ह नसतात. तर त्या एंड झाल्यानंतर इतक्या जणींनी माझ्यासोबत फोटो काढले. आम्हाला तुम्ही खूप आवडलात. तुमच्यामुळे आम्ही ही 10 किलोमीटरची रन कंप्लीट केली, कारण 10 किलोमीटर कधीच केलं नव्हतं. आणि हे कॉम्प्लिमेंट मिळाल्यानंतर मला इतका आनंद झाला की म्हणजे खूप छान वाटतं जेव्हा कोणी असं आपल्याला कॉम्प्लिमेंट करतं तेव्हा. नक्कीच एक वेगळ्याच प्रकारचा आनंद, एक वेगळ्याच प्रकारच्या म्हणतात ना एक ऊर्जा त्यातनं होते नवीन कार्य करण्यासाठी. आता तुम्ही एक काम करा, नवीन ज्या हो सर. मी स्क्रीन शेअरिंग बंद करतो आता, म्हणजे आपल्याला डायरेक्ट फेस टू फेस बोलता येईल. आता ह्या ज्या नवीन ज्या आहेत बायका ज्यांना किंवा मुली असतील त्यांना म्हणजे रनिंग मध्ये यायचं असेल तर साधारणतः तुम्ही त्यांना काय हे देऊ शकाल, म्हणजे काय सल्ला देऊ शकाल त्यांना रनिंग मध्ये आल्यानंतर, किंवा कसं यायचं किंवा आल्यानंतर कुठली काळजी घ्यायची इंजुरी फ्री राहण्यासाठी वगैरे? ओके सर, जसं मी सांगते तुम्हाला, पिंकेथॉन अँबॅसेडर पण आहे. तर मी मागच्या वर्षापासून फ्री ट्रेनिंग सेशन्स घेते आणि माझं पेज पण आहे पिंकेथॉनचं, जे आता 1K पर्यंत जाईल. तर माझं आत्ताचं ट्रेनिंग सेशन हे 87 और 89 चालू आहे. तर त्याचे जर एक्सपिरियन्स किंवा बघितले तुम्ही माझे तर अतिशय सुंदर आहेत. त्या बायकांना पूर्ण ट्रेनिंग देते मी, लोअर बॉडी, अप्पर बॉडी, 4 एक्सरसाइजेस, नंतर फुल बॉडी एक्सरसाइजेस, झुंबा वन्स इन अ वीक योगा, हे सगळं मी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवते. आणि आता माझा 87 और 88 सेशन चालू आहे. हो. आणि त्या बायका इतक्या इन्स्पायर होतात आणि मी माझे व्हिडिओज बघितले तर मागच्या वर्षी जेव्हा कोविड नव्हतं, ऍक्च्युली या वेळेला कसं झालं, कोविडमुळं आता सगळं स्टॉप झालंय, सगळं झूम वगैरे याच्यावरती चालू आहे. त्यामुळे मी तेवढ्या बायकांपर्यंत नाही पोहोचवू शकत. पण लास्ट इयरला मोर दॅन 400 विमेन्सला मी इन्स्पायर केलं होतं एक्सरसाइजसाठी. रजिस्ट्रेशन भरपूर झाले होते, पण एवढे म्हणजे एक्सरसाइजला एवढं महत्व देणारी बायका नाहीये तिथं. पण 400 पेक्षा जास्त महिलांना मी प्रोत्साहित केलं होतं आणि सातारमध्ये 6 ते 7 ठिकाणी सेशन्स अरेंज केले होते. डेली सेशन्स असायचे. आणि त्या तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलं तर अगदी साडीवरती, ड्रेसवरती झुंबा करणाऱ्या बायका तुम्हाला दिसतील तिथं. आणि इतकं इन्स्पायरिंग आहे ना ते, इतकं छान वाटतं. आणि त्यानंतर जे कौतुक करतात, आपले जे ब्लेसिंग्स देतात ना, तर त्यांना काही म्हणजे हेच नाहीये, तोडच नाहीये, किंवा ते आपण पैशांमध्ये कधीच नाही मोजू शकत. तर हा जो पार्ट आहे ना माझ्या लाईफ मधला, तर तो माझ्या लाईफ मधला बेस्ट पार्ट आहे. आणि मी सेशन मध्ये नेहमी सांगते की तुम्ही स्टार्ट कसं कराल रनिंग, तर छोट्या छोट्या रन्सनी स्टार्ट करा, म्हणजे थोडंसं वॉक, थोडंसं रनिंग. पण याला सुरुवातीला तुम्हाला आपली बॉडी फ्लेक्झिबल करावी लागेल ह्या सगळ्या ट्रेनिंगनी. तर मग हे जर तुम्हाला ट्रेनिंग असेल, तुम्ही अगदी 6 महिने घरामध्ये बसलाय आणि तुम्ही डायरेक्ट रन केली तर ऑफकोर्स तुम्हाला इंजुरी होणार. सो तुम्ही थोडंसं एक्सरसाइज, योगा हे सुरुवातीला केलं पाहिजे आणि नंतर मग तुम्ही त्या ग्राउंडवर उतरलं पाहिजे, नंतर तुम्ही रनिंग स्टार्ट केलं पाहिजे. तर हे मी सतत सांगत असते. आणि आताचे जे झूम सेशन्स होतात तर त्याच्यामध्ये सुद्धा मी प्रत्येक वेळेस सांगत असते, कारण प्रत्येकीला आपण नाही बघू शकत. तर प्रत्येक वेळेस सांगत असते की तुमची बॉडी आहे, तुमच्या बॉडीला समजत असतं की मी आता नाही करू शकत, हे माझ्यासाठी हेवी आहे, तर तुम्ही तिथं स्टॉप करा. तुम्ही तुमच्या बॉडीला नाही करू शकत, कारण माझी बॉडी सर, तुमची बॉडी किंवा त्या प्रत्येक लेडीजची बॉडी वेगळी असते. तर मी जो एक्सरसाइज, समजा मी एखाद्या सेट मधला एखादा एक्सरसाइज स्क्वॅट्स असतील, तर ते मी जर 20 करत असेल तर पॉसिबल नाही की प्रत्येक त्यातली महिला, म्हणजे 30चा काउंट असेल त्या मीटिंगला, सुरुवातीला तर 60 असायच्या, तर त्या प्रत्येकीला तेवढं नाही जमणार. तर मी प्रत्येक वेळेस तिला सांगायचे की नाही, तुमची बॉडी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्टॉप करा, तर तुम्ही तिथं स्टॉप केलं पाहिजे, कारण तुम्हाला इंजुरी होऊ शकते. आफ्टर इंजुरी मग तुम्हाला 3 महिने 6 महिने, कारण इंजुरी मधून बाहेर यायला मॅक्झिमम 6 मंथ्स तरी लागतातच. त्यामुळे आपल्याला विदाऊट इंजुरी सगळं करायचंय. आता तुम्ही जे काही कार्य केले त्या कार्याबद्दल सलाम. आणि तुम्ही आम्हाला, म्हणजे मी फक्त एका माझ्या फोनवरती तुम्ही तुमचा वेळ दिला, ह्यातर्फे मी माझ्यातर्फे तुमचे आभार मानतो. आणि हा नक्कीच याचा फायदा सगळ्यांना हो. खूप जणी ह्याच्यामध्ये फिटनेस जर्नीमध्ये याव्यात, त्यांनी त्यांची जर्नी चालू करावी. आणि मी सातारामध्ये तुम्ही जे काम करताय ते काम अक्षरशः म्हणजे नवल करण्यासारखं काम आहे. साताऱ्यासारख्या छोट्या शहरामध्ये राहून तुम्ही इतकं मोठं काम करताय,
तर तुमच्या कार्याला पण माझा सलाम, आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढच्या भावी ज्या काही योजना असतील त्याच्यासाठी शुभेच्छा देतो, आणि आपला सेशन मी आता एंड करतो. थँक्यू मॅम. ओके सर, थँक्यू सो मच.